मंडळी, तुम्ही आईला शेवटचं डेटवर कधी घेऊन गेला होता तुम्हाला आठवतंय का? नाही आठवत ना? तर हाच व्हिडिओ तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे की आईला डेटवर नेणं किती गरजेचं आहे. मी संसार माझा रेखीते या मालिकेतली जी पिहू आहे ना, ती सुद्धा आईला डेटवर घेऊन आली आहे. सो मी तिला मदत करते. आज आपण मुंबईमधले खूप छान छान जागा एक्सप्लोअर करणार आहोत. पहिला आपण सुरुवात करतोय सिद्धिविनायक गणपतीपासून. तर कारण का पिहूच्या आईची म्हणजे अनुची इच्छा होती आणि एक दिवस अनुला जरा आराम म्हणून आज तिला आपण पॅम्पर करणार आहोत. पिहूची मदत मी करणार आहे आणि पूर्ण दिवसभरात आम्ही काय मजा करतोय ही तुम्ही बघालच. सो स्टे ट्यून आणि या आमच्याबरोबर या डे आउटला. लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक ह्या बिस्किटाची खारी ग उधारीच्या दुनियेची तू माझी क्यूटशी राजकुमारी ग. आभा एकदम पिहू सारखी हो आई हो आई हे सीन मधलं बोलते. सीन मधलं बोलतो. आणि मग पिहूने पराठा घेतला असा असा घेतला आणि मग असं 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 करून असं असं असा करून टाकला. समुद्र. अगं तू हे सगळं कसं प्लॅन केलंस? मी तुझ्या हॅपीनेससाठी हे केलं आणि एकदम खूप पीसफुल ठिकाणी तुला मी घेऊन आले. जरा शांतता मिळायला. एवढं बरं वाटतं आणि बाप्पाचं दर्शन किती छान झालं ना आता. खरंच. थँक्यू सो मच. पिहू तुला माहिती आहे कॉलेजमध्ये असताना ना मी आणि बाबा पण असे खूप यायचो. बाबा खूप फिरवायचे मला, म्हणजे बाईकवर बसून यायचो आम्ही आणि इतकं छान वाटायचं ना तेव्हा. आज कसं वाटतंय तुला? आधीसारखं वाटतंय आणि असं ना मोकळं मोकळं छान असं काय म्हणता येईल, म्हणजे घराची आठवण येते, बाबांची आणि प्रथमची आठवण येते. एकदा सगळे येऊया आपण त्यांना हो. कन्व्हिन्स करून. पण माझ्या पिहूने मला इथे आणलंय ना याचा मला जास्त आनंद आहे. म्हणजे मला आश्चर्य वाटतं हे सगळं तू प्लॅन कसं केलं सगळं? मी कधीपासून ठरवत होते आणि विचार केला आईला कुठे जायला आवडेल. पीसफुल ठिकाणी म्हटलं इथे जाऊया. अच्छा, खूपच छान. बाप रे. या खूप लहान होते मी तेव्हा. किती छान वाटतंय ना मासे पकडायला. आपण खात नाही मासे. बापरे, ते बघ ना किती छान दिसतंय. खूप सुंदर आहे. बसूया आपण. चल बसूया. बस. हो ना, जरा छत्री आणायला हवी होती ना. हो ना. पण मस्त वाटतंय ना. हॅलो गाईज,
डिस्टर्ब नाही करत येस हाय. सो जसं मला पिहू बोलली होती की मला आईसाठी छान एक डेट प्लॅन करायची आहे आणि थोडीशी मी तिला मदत केली आहे, पण बाकी सगळं तिची अच्छा, idea म्हणजे आहे. तुम्हा Yes. दोघांचं प्लॅनिंग येतं. Yes, पण खरं आहे मालिकेत जशी अनु दाखवली आहे तशी माझी आई सुद्धा आहे आणि ह्या निमित्ताने मीही विचार करते की आईला शेवटचं डेटवर कधी नेलं होतं. मला असं वाटतं की हा आजच्या नंतर मी तिला नक्की प्लॅन करणार खरंच सगळ्यांनी घेऊन पण गेलं येस पण पिहू मला सांग की तुला कधी सुचलंय की आपण आईसाठी हा दिवस प्लॅन करूया, कारण का आम्ही मालिकेत बघतो की अनु किचन एके किचन घर एके घर तिचं सुरू असतं. मी ॲक्च्युली माझ्या फ्रेंड्सच्या आयांना बघते की ते फिरतायत बाहेर, ते एन्जॉय करतायत आणि माझ्या आईला बघते तर आई बिचारी सगळं घर मॅनेज करत असते. म्हणजे कधीपासून माझ्या डोक्यात होतं की आईला मला बाहेर आणायचंच आहे, तिला थोडा एक दिवस तरी तिला शांतता मिळाली पाहिजे. मग मी खूप विचार केला आणि एकटीने मला प्लॅन करता येत नव्हतं म्हणून म्हटलं की तुला विचारते, पण दोघी पण प्लॅन करू. पण दीप्तीताई मला सांग की आता मी दीप्ती म्हणून विचारते, मुंबईच्या किती मस्त आठवणी आहेत आणि आता आपण दादर मधल्या C5 वर आहोत. सो मला असं वाटतं की प्रत्येक जण इथे येऊन गेलं असतं त्यांच्या लाईफ टाईम मध्ये. हो. तुझ्या काय आठवणी? नाही, माझ्या म्हणजे माझे मामा वरळीला राहायचे आणि अजूनही 2 मामा राहतात तिकडे, तर त्यामुळे तिकडे आलं की मग सिद्धिविनायकला जाणं व्हायचंच किंवा C5ला येणं, दादर चौपाटीला किंवा शिवाजी पार्कला येणं असायचं. आणि इकडचं जे वाईब आहे ना, म्हणजे शिवाजी पार्कचं किंवा दादरचं, ते असं दादर गिरगाव म्हणजे ते असं आपलं वाईब आहे, ते एकदम असं छान वाटतं. आणि आता तर या लिंकमुळे आणि खूपच छान वाटतं. म्हणजे आज शूटिंगमधून वेळ काढून जे तुम्ही आम्हाला इकडे आणलंय त्यातच इतकं मस्त वाटतंय, भारी वाटतंय एकदम. Yes. आणि पिहू ऑफ कॅमेरा आईला घेऊन गेलीस का डेटवर कधी? हो आम्ही बऱ्याचदा हो? जातो दोघी. येस, जस्ट काय म्हणजे dates फार असतात? आमचं आता मुंबईला येणं नाही होत कधी कधी, पण मॉलला जाऊया किंवा कुठेतरी छान खाणं एक्सप्लोअर करूया असं आम्ही करतो. मग तिला पण जरा छान वाटतं, आम्हाला गप्पा मारायला वेळ मिळतो खूप कामात ना तिला, मग मी जातो बऱ्याचदा. क्या बात आहे. पण हरीश आज नाहीये, त्याला लेफ्ट आउट फील होणार आहे जेव्हा तो व्हिडिओ बघेल. खूप जास्त. तू म्हणेल अरे म्हणजे कामाच्या वेळेला मी हवंय तुम्हाला आणि इकडे मज्जा मारताना नकोय. म्हणजे इट इज लाईक अ ब्रेक फॉर बोथ ऑफ अस. आमचं ऑनस्क्रीन पण जितकी छान केमिस्ट्री आहे तितकी ऑफस्क्रीन पण खूप छान आहे. वाव. ते तुला बघून आलं, फुलाला बघून आलं. हा गोड आहे, एकदम गोड आहे. आणि ऑफस्क्रीन पण आमची खूप चांगली मैत्री आहे. म्हणजे सीनमध्ये असताना पण कधी कधी मला जर वाटतं की हे बरोबर नाही आहे तर मी तिला कधी कधी सांगते, कधी कधी ओरडते, कधी कधी करून घेते, पण ती ऐकते आणि ती काय म्हणतात इम्प्लिमेंट करते. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सो मजा येते ती असली की मला छान वाटतं आणि वी कनेक्ट. पण आम्ही दोघेही तशा एकमेकींशी बोलतो किंवा सगळ्यांशी बोलतो तशा आम्ही दोघी शांत पण आहोत, हो की नाही? हो, आम्हाला तेच आज दोघींना पण छान गप्पा मारायला आम्हाला पण पर्सनली वेळ मिळाला आहे. असं सगळं तिला खूप स्ट्रेस आहे सिरियलचा जास्त, त्याच्यामुळे तिला पण जरा शांतता मिळाली आहे. आणि ती म्हणाली तसं आमचं बॉन्डिंग खूप छान झालं आहे. मी लकी कन्सिडर करते स्वतःला की मला दीप्तीताई मिळाली आहे. नाहीतर असं सिनियर ॲक्टर असल्यानंतर युजली सगळ्यांना आपलं स्वतःचं बघायचं असतं, पण असं अजिबात नाही. ती माझं पहिले करून घेते सगळं, माझं हेअरस्टाईलपासून ती सगळं बघते. सो मला खूप बरं वाटतं तिच्यासोबत मला टाइम स्पेंड करायला मिळतोय. मला तुला सांगायचं आहे, म्हणजे प्रेक्षकांना पण सांगायचं आहे, मी तिला म्हणते मी तुझी पर्सनल हेअरस्टाईलिस्ट. कारण काय तिने पण चांगलं दिसावं असं मला वाटत असतं. आणि सीन मध्ये करताना अगं काय झालं तुझ्या केसांना, मला वाक्य बोल हे बघ असं. मग मी तिला असं करते किंवा टेकच्या आधी ती असे केले की तिचे केस मोठे आहेत ना, असे होऊन जातात. मग मी अगं नको असं करूस, हे काय करते, म्हणजे कट करावं लागत नाही. मी तिला म्हणते, मग तिला लाज वाटते असं मी म्हटल्यावर की मी तुझी पर्सनल हेअरस्टाईलिस्ट आहे का गं, असं ठेवलंय. शी स्वीट. पण आमचे सीन प्रेक्षकांना आवडत आहेत अगं खूप. आणि बरेच जण म्हणतात की आम्ही खूप असे सारख्या दिसतो, उभा चेहरा आहे, दोघांना खळ्या पडतात, नाक सरळ आहे. तर पण मला सांग, आपण दीप्तीताईचं काम खूप आधीपासून बघतोय, तूही बघत असशील. पहिल्यांदा जेव्हा कळलं की दीप्तीताई सोबत तुला स्क्रीन शेअर करायची आहे, तुला एक असं तिचं एक ऑडियन्स म्हणून तुला काही कुतूहल होतं जाणून घ्यायचं हिच्याबद्दल की पहिलं काय ते आज तिला काय प्रश्न मी विचारशील? तिला म्हणाले होते की तिचं जे एक हे होतं ना, ते मी लहानपणी खूप करायचंय. जेव्हा मला कळलं त्या पहिल्यांदा मला खूप भीती वाटली की ओ माय गॉड एवढे मोठे ऍक्टर आहेत ही पण, आणि हरीश सर सुद्धा एवढे मोठे आर्टिस्ट, बरं मी कसं शक्यच नाही, मी रुळणं पण शक्य नाही, मला जमणारच नाही असं. पण मला तिच्या एक्सपिरियन्सबद्दल तिला विचारायचं होतं की तू कसं मॅनेज करते. आणि तिचं सीन ऑब्व्हियसली आधीचं काम बघितलं होतं आणि आता प्रमोच्या दिवशी पण मी तिला बघत होते की ती सहज ती प्रत्येक गोष्टीमध्ये मोल्ड होते. त्याच्यामुळे मला ते तिच्याकडनं शिकायचं होतं तेव्हापासून की हे मला करायचं आहे. आणि स्टार्टला पण जेव्हा मला कळलं की ती आहे तेव्हा मला बरेच जे असे तिच्या ओळखीचे लोक आहेत ते म्हणाले तू खूप चिल राहतलं दीप्तीताई बरोबर आहे, म्हणजे तू फार आरामात तुझं काम आहे. तसंच झालं. त्याच्यामुळे प्रत्येक सीनला मला खूप टेन्शन असतं. मी आधी तिच्या डोक्याशी खूप भुणभुण करते की ताई मला ना टेन्शन आले, माझा सीन कसा आवडणार. आणि ती प्रत्येक
प्रत्येक सीनच्या आधी चल गे मी आहे होणार, आणि ती खरंच प्रत्येक सीनमध्ये माझ्या तिचं किती पण इंटेन्शन असेल ते ती माझंही तितकंच समजून घेते मला. क्या बात आहे. आणि आबा छान गाणं गाते असंही मी ऐकलंय. हो म्हणजे मी ऐकलं नव्हतं. नाही, हे जस्ट बोलणं होतं. पण आज आईसाठी एखादं गाणं झालं पाहिजे ना पिहू गाणं. या. है ना? आपण अरे रील्ससाठी एक बापरे. गाणं केलं होतं. गा कुठले तुला आवडतं ते? अगं आत्ताच ते कुठले रील्सची गाणी असतात ना ती पण अरे चालेल. विचार करायला पाहिजे मला कुठलं गाऊ मी. खारी बद हा, खारी चालेल आईला डेडिकेट करून म्हणते. लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक ह्या बिस्किटाची खारी ग, उधारीच्या दुनियेची तू माझी क्यूटशी राजकुमारी ग, जिंदगी हसते या तू दिसल्यावर, तू तर लय भारी रे, उजळतय जग तू दिसल्यावर माझी खारी रे. नाईस नाईस. वा वा, क्या बात आहे. क्यूट असं गाणं तिने डेडिकेट केलं. Definitely. पण आपल्या दिवसाची सुरुवात आज बाप्पाच्या दर्शनापासून झाली आहे. नंतर आपण मस्त चौपाटीवर आलोय. जरा आपला टायमिंग चुकलाय पण पुढे मस्त डे प्लॅन केलाय. तर आपण जाऊयात ना पुढे, Yes. जे आपण काय नक्की, केलं नक्की सगळं जाऊया. सरप्राईज आईसाठी. येस सुपर एक्साइटेड. प्रेक्षकांना घेऊन जाऊया. चला. चला. सो फिरून झालंय आपलं आणि आता जरा पेटपूजा करूया आहे ना. हो. सो मी तुम्हाला घेऊन आली आहे ठाण्यातल्या बाबा पावभाजी आणि फास्ट फूड सेंटरमध्ये, जिकडे आपण सगळ्या टाईपचे काय ना काय क्युझिन खाऊ शकतो. ठीक अरे आहे. वा, आणि okay. दीप्तीताई तर खूप फूडी आहे मला माहिती आहे है ना. सो आज तुला काय म्हणजे कसलं क्रेविंग होत होतं तुला मोस्टली? मला ना मला शेगाव कचोरी खायची हा. आहे. मला प्रचंड आवडतं. आणि पिहूला म्हणजे आभाला पावभाजी आवडते. आणि कुठलाही पराठा चालेल. असं काहीतरी मिक्सचर खाऊया आपण. सो आपण खाता खाता मस्त गप्पा मारूया आणि पहिलं आपण ताव मारूया. अगदी अगदी. चला. चल, 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 चल. हल्ली मोठी लांबलचक अशी ऑर्डर दिलेली आहे. ते संपायची जबाबदारी आपली आहे. आभा सगळ्यांची आहे. पण मेन दीप्ती आणि आभाची आहे. सो आपण काय काय ऑर्डर केलं तर आपण पटकन सांगूया. पावभाजी ऑर्डर केली, अजून काय शेगाव कचोरी आणि आम्हाला मोदक हवे होते, स्पेशल रिक्वेस्ट ते, आणि पराठा आहे. पराठा येस, आणि आणि त्या म्हणाल्या की पास्ता पास्ता येस. इथला ट्राय केला नाहीये खरं तर, इथं करूया ट्राय. पण मला सांग आभा, जसं तू म्हणालीस की साधा वरण भात म्हणजे स्टेपल फूड असं किती मिस करतेस, कारण का आपल्याला पिझ्झा बर्गर हे कितीही खाल्लं तरी घूम फिर के उधर ही आना है. हो. किती कम्फर्ट फूड तुझं काय आहे म्हणजे? माझं अगदीच हे वरण भात, हम्म. तूप मीठ लिंबू, आपलं मेथकूट भात वगैरे असंच मला आवडतं. रात्री सेटवरनं घरी गेले मी असं पहिलं ते असतं की तेवढं खाऊन जेवायचं, झोपायचं. आता बाकी काही जेवण जात नाही रात्रीचं, आणि मी इनफॅक्ट सेटवर पण घरचंच घेऊन जाते. सेटवर पण मी काहीच सेटचं जेवत नाही, कारण ते नाही म्हणजे ते छान असतं पण ते मला नको, म्हणून मी ते वरण भात भाजी पोळी आपलं अगदी घरगुती जेवण मला आवडतं आणि ते बरं वाटतं. आई मला सेटवर सगळे खूप चिडवतात कारण मी साखर आंबा पोळी आणते, त्याच्यामुळे मला खूप सगळे सतत चिडवतात की आला का साखर आंबा, आला का हे आला का. खूप पण आपण कॉलेज डेज मध्ये ना भरपूर खाल्लेलं असतं ना, तेव्हा आपल्याला असं असतं की नको घरचं बस झालं. पण आत्ता कळतं की घरचं जेवण किती आपण ओढ असते ती घरच्या जेवणाची. पण मी पहिल्यापासून मला ते थोडंसं घरचं जेवण हेच आवडतं बाहेरच्या पेक्षा. सो आय कुक एव्हरीथिंग. पण खायला मला तेच आवडतं. मेथकूट भात, तिखट भात, भाकरी, पिठलं, भाजी तेच आवडतं. येस. आणि इथे आणणं किती झालंय आभासाठी. तू तिची पर्सनल हेअरस्टायलिस्ट आहेस पण पर्सनल कुक पण आहेस का? तिची आई येते सो त्यामुळे तसं होत नाही. जेव्हा तिची आई नसते तेव्हा माझं लक्ष असतं तिच्याकडे, कारण म्हणजे रिअल लाईफचं ते रिअल लाईफ मध्ये थोडंसं येतच. तो टच येतो, तो आपलेपणा येतो, असं होतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की सेटवर असताना जेवणाच्या बाबतीत ती माझी काळजी जास्त घेते. कारण काय, मी प्रत्येक सीन मध्ये असते तर मी बिझी असते, तर
ब्रेक झाला की आभाने माझ्याकडे येणं आहेच किंवा तिने मला बघितलं की आज जेवणारच ना तू. मी म्हणते नाही आज मी जेवणार, मी ताक पिऊन झोपणार आहे. मी असं बरेचदा हा. स्किप करून झोपते की मला ती झोप मिळेल. नाही मग काहीतरी खा, मग मी तुला हे आणू का, मग मी तुला ते देऊ का, किंवा तिची आई आली तर ती पण मला विचारते हे थोडस तरी खा, एक पौष्टिक लाडू तरी खा असं. Nice. सो ती जास्त काळजी घेते सेटवर माझी. आभाला काय बनवता येतं का? कुकिंग मध्ये इंटरेस्ट आहे का आभाला? नाही इंटरेस्ट आहे, मी असं खूप कधी ट्राय नाही केलंय अजून. बेसिक आपली पोळी वगैरे जमते किंवा पोहे वगैरे असं बेसिक लागतं ते जमतं, पण ऑफिशियल जेवण नाही जमत. पण ती भाजतेच पोळ्या खूप छान. सांगू का ग, सांगू का? येस प्लीज. काय आहे? एकदम अशीच मज्जा. आभा आमची एकदम गुड गर्ल आहे आणि व्हेरी मॅच्युअर गर्ल फॉर हर एज, यु नो. तो सेटवर पण जास्त गडबड नसते तिची, सीन्सच्या बाबतीत बोलणं असतं. तर आता माझे बरेचसे किचनचे सीन्स असतात, तर मी काय सांगितलं आमच्या सेटिंग दादांना की मी एक गृहिणी आहे प्रत्यक्षात, मी हे काही वेस्ट नाही करणार. तर तू सेटिंग दादा आणि माझं असं झालं आणि ती लहान यंग मुलंच आहेत ना, म्हणजे मी म्हटलं साफ रखने का तुम्हारी मम्मी देखेगी तो कितना बुरा है, मैं आऊंगी सीन में तो वो अच्छा होणार. मी सारखी चहा बनवते किंवा भाजी बनवते, बटाट्याची भाजी बनवा, कुकर पण लावताना मी व्यवस्थित धुवून असं सगळं करते आणि ते आम्ही मग तिकडे खातो. एक चहा बनवला तर खूप आमची फॅमिली मोठी दाखवते ना, पाटकर फॅमिली, तर चहा भरपूर बनतो. मग सेटिंग दादा, आमचे कॅमेरामॅन, आमचे डिरेक्टर, आम्ही सगळे पितो. तर एक सीन होता पराठा बनवायचा आणि पराठा बनवताना तर प्रशांत आमचा जो असोसिएट आहे तो म्हणाला की, आणि तो पण डिरेक्ट करतो बरेचदा, तर तो म्हणाला की मॅम करता करता करूया ना, की तुम्हाला बोलू. मी नाही करता करता ते खूप नॅचरल वाटते. आणि मग पिहू येते माझ्या मदतीला, म्हणजे आभा येते मदतीला, आणि मग फटाफट करता करता मी बनवलं. आणि मग मी एक पराठा टाकला, तो भाजला, दुसरा गेला, तर ते बाहेरचं आणलेलं त्यापेक्षा आमचे चांगले झालेले. ओके, आणि ते सगळं शूट करतात. आणि मग त्यात जाताना माझं होतं की पिहू ते जरा पराठा परतव हा नीट, आणि हा जो मी लाटलाय ना तो जरा टाक आणि भाजून बाहेर आण. आभा एकदम पिहू सारखी, हो आई हो आई, हे सीन मधलं बोलते. सीन मधलं बोलते. आणि मग पिहूने पराठा घेतला असा असा घेतला आणि मग असं 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 करून असं असा करून टाकला. तर तिकडून आमचे डिरेक्टर म्हणतात अगं काय पडदा की चादर घालते की काय करते, असं एकदम असं असं घेतलं असं. त्याच्यावर नंतर किती डिस्कशन त्यांनी तेच केलं पूर्ण वेळेपासून. तेच म्हटलं अगं घे आणि टाक, मग घेतला आणि खपाक. नाही असं नाही असं असं करून टाक. आम्हाला मज्जा आली. पण जो अलगद टाकलेला पराठा होता त्याचं नशीब काय असेल, इतक्या अलगदपणे तो तव्यावर आणि उतरला. तो असा होता का असं कॅमेरामॅन तिकडून पण तो सीन जर ठेवायला पाहिजे होता. आणि आम्हाला मज्जा आली. तेवढं त्यातल्या त्यात करमणूक असते ना, तर बिचारी आम्हाला आम्ही एकदम हे करतो खूप. पण शिकलीस का टाकायला फायनली कसं करायचं. Finally. प्रत्येक मालिका आपल्याला काही ना काही शिकवते. अगं, आणि ते टास्क असतं. तू बघ ना, नॉर्मली प्रेक्षकांना पण ते जाणवतं. लाईक माझ्या सासूबाई किंवा माझी आई जेव्हा आधी मालिका बघायची, अरे या आपण स्वयंपाक करताना आपण करता करता आपण बोलतो बरोबर. आता ज्यांना जमत नाही ऍक्टिव्हिटी करून हे करणं, आणि आवाज पण आला नाही पाहिजे, नाही तर साऊंड दादांना त्रास होतो. दॅट्स अ टॅक्टिक. सो हे मागे घेऊन बांगड्या व्यवस्थित ते बोलताना समोरच्या वाक्याला पण आवाज नाही आला पाहिजे. तर काय करतात लोक, काम करतात मग बोलायला लागलं ना की मग हा असं झालं, अरे आई असं झालं, तर अरे असं नसतं ना. तर दॅट शी इज लर्निंग ऍक्च्युअली, की आवाज नको येऊ दे, भांड अलगद ठेवायचं. ते करता करता आपलं लुक जाऊन आपण वाक्य घेऊ. सगळं मल्टीटास्किंग करायला मी शिकते हळूहळू. सगळ्या गोष्टी कशा मॅनेज व्हेरी करायच्या. नॅचरल ऑन स्क्रीन, लोक रिलेट करतात. येस. तू आता हे हायलाईट करेपर्यंत मला याची आयडिया नव्हती की हे पण बघावं लागतं सीन मध्ये. आणि नेक्स्ट मालिका जेव्हा आम्हाला मिळेल तेव्हा ती हे सांगेल की मी काय शिकले. इट इज युजफुल आहे ना, पण ती शिकते. म्हणजे काही सांगितलं ना की ती पटकन ती शिकते आणि इम्प्लाय करते. करेक्ट. येस. आणि आता मला कळलं आभा डोंबिवलीची आहे गाईस. डोंबिवली इथे रॉक्स. बरं मला सांग, डोंबिवलीमध्ये खूप खाण्याचे ठिकाण आहेत, तुझं फेवरेट असं काय? जे स्ट्रीटवर मिळतं सगळं मला आवडतं. आपला तो फडके रोड आहे त्याच्यावरती जाऊन खायला वास. येस. Comfort पेंढारकर आहे खाऊ ते. गल्ली. डोंबिवली हे सगळ्यांचं इमोशन आहे, जे डोकं डोंबिवलीकर असतात त्यांचे. त्याच्यामुळे मला असं वाटतं दीप्तीताईला एकदा डोंबिवलीत घेऊन यायला पाहिजे ना, पेंढारकर खाऊ गल्ली. अगदी जाऊयाच आपण. खरंच जाऊया. माझे गणपती सगळे मंदिरला जाऊ आवडते आपण तेव्हा लोकं. पहिल्यांदा, आणि मग फिरू आपण.
पावभाजी आलेली आहे. सगळं असं मांडून ठेवूया आपण हो. प्रत्येकामधलं काय काय हे काहीतरी वेगळं आहे. पापड आहे हा मसाला पापड प्रेझेंटेशन किती छान आहे म्हणा. बघूनच पोट भरलं माझं. आम्ही दोघं वरण भात वाले पण ती बिचारी साधी मला सोजवळ अशी वाटते. ती आहेच आणि प्रत्यक्षात पण आहे ती. हा. म्हणजे खूप अशी गुडगल आहे, खूप सिन्सिअर आहे. हे सुरू करा. हे उलटा वडा काहीतरी याला म्हणतात ते. अच्छा, हम्म. उलटा वडा हम्म. की हे नाही आहे ना काय नाही नाही नाही, कचोरी नाहीये. कचोरी आहे का? नाही, वडा असतो आपला ना. पावातला आहे तो. हा येस, सुरू करो. तुम्ही पण सगळे येस येस, आम्ही प्लीज चमचा हवा अडकला. तुझं पराठ्याकडे लक्ष आहे, मला कळत आहे. पाव नको. बस बस, पण ठेव ना मध्ये मध्ये खाता येईल. 3ला भूक लागली हे बघूनच. हो, सगळ्यांनी येस सुरू करायचंय येस, का? सुरू कर. ओके, कर ना सुरू. ओ, पराठा मस्तच वाटतोय. हम्म. पोळी बटर. खाणं सोडलंय मी जरा. हा तर हा, पराठा खाल्ला दीप्तीताईचं असं खूप डाएट आणि मग हे म्हणजे काय म्हणते थोडस घरचं. आता मी हा. सगळं डाएट करून कंटाळा आला फ्रँकली स्पीकिंग. तर घरचं आणि कसं ते साजेसं होईल असं. आता मध्ये 1 महिना खूप हेक्टिक चाललेलं, तर मी सगळं खात होते सगळं. मग ते दिसतं अंगावर, माहितीये ना. पण तुम्हाला ऑप्शन नसतं कारण इतकं हेक्टिक आहे. पण पोळी सोडलीच आहे मी. कधीतरी थेपला खाल्ला तर. पण मग काय करते, स्टफिंग आहे ना मी भाकरीच्या पिठात करून मग ते खाते. चांगलं लागतं का, नीट मळलं तर छान, खूप चांगलं लागतं. म्हणजे आपण त्या ह्याचा बाहेर विचारच नाही करत ना, त्या चौकटीचा, की हो. असंही करू शकतो आपण. हो. कसा आहे पराठा? अमेझिंग. ताई घे तू पण. नाही, मी घेते. आणि आपल्या फील्ड मध्ये असं आहे की एका वेळेनंतर टेस्ट पेक्षा टेस्ट गरजेची आहे, पण आपल्या फील्डची जी डिमांड आहे ना, आणि सध्या जे काही बाहेर येस. चाललंय, आणि कॅमेरावर आपण दिसताना आपलं थोडंसं वेट पण जास्त दिसतं. ट्रिपल दिसतं. प्लस तो थकवा. आणि लोक म्हणतात अरे आता पण तुम्ही तशाच दिसता पहिल्यासारखे. दॅट इज घरचं जेवण. कारण लोकांना विश्वास नाही बसत की जेव्हा आपण सांगतो की नाही मी बाहेरचं खात नाही, कधीतरी म्हणजे कधी होतं, 6 महिन्यात एकदा होतं. नाहीतर घरचा सगळा डबा येतो, किंवा मग फास्ट करायचं आणि घरी जाऊन रात्री जेवायचं. दॅट इज बेटर. मग अशा आबाला विचारलं, आईला कुठे डेटवर घेऊन गेलीस, तू मला तुझ्या आईसोबतची पण सांग आणि सासूबाईंसोबतची पण सांग, की तुम्ही फक्त दोघीच. मदर्स डे ला आम्ही गेलेलो. मी आणि आई खूप वेळा जातो. म्हणजे मी आणि माझ्या सासूबाई. मग माझ्या सासूबाई मला सांगतो अगं मुग्धाला पण विचार, म्हणजे आईला पण विचार. आणि मग त्यांना आम्ही सोशल्स मध्ये मी घेऊन गेलेले. सोशल्स मध्ये वा. कूल आहेत ते दोघी, कूल आहेत, दे प्रिटी कूल. आणि म्हणजे मजा आलेली दोघींनाही. माझी आई फक्त पैसे बघत होती की अरे किती महाग आहे ते मला. सासूबाई एकदम कूल आहे. पण मी आणि माझ्या सासूबाई खूप वेळ खूप ठिकाणी जातो. आजकाल माझ्या मुलीला पण इन्क्लूड करतो. पण यंग जनरेशन ती म्हणे मला यायचं नाहीये. मी घरी सांग, आम्ही दोघी जातो. सो बरेचदा नवरा आणि मी डेटवर जाण्यापेक्षा मी आणि माझ्या सासूबाई पर्यंत जातो. आणि मग आमचं काय असतं पाणीपुरी. त्या पण उत्तम पाणीपुरी घरी बनवतात. पण त्या म्हणतात पावभाजी किंवा पाणीपुरी ही बाहेरची पण खावी. घे ना प्लीज. नाही नाही, मी घेते. आणि ऑल्सो तुझी मुलगी आता आभा म्हणजे पिहू आणि तुझ्या मुलीमध्ये ऑन स्क्रीन ते किती साम्य दिसतं, कारण का ते सीन्स करताना ना ते गिव्ह अँड टेक. नाही, आणि ती जरा कॅमेरा शाय आहे. पण साम्य हे आहे की माझ्याकडनं इमोट करताना ऑफकोर्स कॅमेरावर लक्ष असतंच माझं. पण इनहेरिटंट आहे, जरा मी जरा जास्त काळजी घेते तिची. कारण ती सेटवर यंगेस्ट आहे. ती कुठे अशी पुढे गेली, मागून कोणाला मी मागे ढकलते तिला, किंवा कोण काहीतरी बोलत असेल तर मी त्या दिवशी ओरडली की तुम्हाला माहिती आहे ना, एक 18 वर्षाची मुलगी आपल्या बरोबर, एक बाळ लहान मुलगी आपल्या बरोबर, तर गप्प बसा सगळे. कारण कधी कधी कळत नाही. पण मायरा आणि तिच्यात बरंचसं साम्य आहे. दोघी शांत आहेत आणि आभा पण तशी शांत आहे मुळात. आणि मी पण आत्ता आपलं काय म्हणतात, आपलं इंडस्ट्री अशी आहे आणि इंटरव्ह्यूज देताना आपण बोलतो, पण सेटवर मी खूप बोलत नाही. आय मीन माय वर्ड.
तर ते आमचं जमतं. सीनच्या वेळेला तिला माहिती की मला त्रास नाही द्यायचा, आम्ही फक्त सीन बद्दल बोलतो. पण नंतर आता थोडी इज आउट व्हायला लागले ना, मी तिला पहिलं तिला 1 महिन्याभर तिला अजिबातच वेळ नव्हता, म्हणजे तिला बघायलाही वेळ नव्हता कुठे कुठे. आता तिला थोडासा मध्ये मध्ये वेळ मिळतो. ती आता तिची सेटल झाली आहे, सो मग ती स्वतःहून येते की हा आता आपण गप्पा मारूया असं. मग ती पहिलेच मला बोलली की थोडं मला सेटल व्हायला वेळ दे, मग मी ती होईल नॉर्मल असं. आणि ती आता झाली. आता खूप आम्ही गप्पा मारतो. सीनच्या वेळेस आम्ही खूप आपल्या झोनमध्ये असतो, पण तो झाला आणि कळलं की आता सीनमध्ये आपल्याला सगळं जमतंय किंवा आम्ही गप्पा मारतो. आणि मला असं वाटतं आपली मालिका पण तेच सांगायचा प्रयत्न करते की सामान्य गृहिणीचं पण ते तिचं काम आहे, म्हणजे ती काहीच करत नाही असं नाही. सो तेच आपण हायलाईट करायचा प्रयत्न करतो. आणि मला असं वाटतं की आजच्या दिवसानंतर पण बरेच जण असं बोलते की अरे डेटवर आईला घेऊन गेलं पाहिजे, राईट? घेऊन गेलं है ना? पाहिजे. किती अंडररेटेड गोष्ट आहे ही. मला खूप खूप एक्झॅक्टली, बिकॉज आपण आपल्या फ्रेंड्स बरोबर जातो, आपण आपल्या नवऱ्या बरोबर जातो. मला असं वाटतं की आईला घेऊन गेलं पाहिजे, सासूबाईंना घेऊन गेलं पाहिजे, जी कुठली गृहिणी घरी आहे तिला घेऊन गेलं पाहिजे. कारण एक स्त्री जर दुसऱ्या स्त्रीला तेवढा मान देईल किंवा तिची काळजी घेईल ना, तर जग जास्त सुंदर होईल. माहितीये का? हे क्लॅशेस आणि हे होणारच नाही जर एकमेकींचा विचार केला. एकमेकांचा नाही पण एकमेकींचा विचार केला ना. कारण ती पण कुठल्या तरी, ती जर चिडते किंवा रागाच्या बरोबर काहीतरी बोलते, तर ती कुठल्या तरी ट्रॉमा थ्रू गेलीये किंवा तिला काहीतरी त्रास होतोय किंवा झाला असेल, ह्याचा जर विचार केला ना तर मजा येईल, है ना? हा, म्हणजे आई आणि मुलीचं एक बॉन्ड असणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर आपण हल्ली, असं मी पण माझ्याकडे नोटीस केलं की पटकन आपण फ्रेंड्सना सांगतो गोष्टी, पण जेव्हा आपण ते आईशी बोलतो तेव्हा आपल्याला वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो आणि तो खूप गरजेचा आहे. म्हणजे आईशी बोलणं इज मच बेटर देन बाकी सगळ्यांची. आणि आजकाल असं झालंय, जसं आभा म्हणाली की आजकालच्या आया म्हणजे आम्ही वी आर प्रिटी फ्री. कारण आम्ही खूप रिस्ट्रिक्टिव्ह बॅकग्राऊंड मधनं आलो, खूप स्ट्रिक्ट बॅकग्राऊंड मधलं. मी लहानपणापासून मी काम करायचे, माझी आई खूप स्ट्रिक्ट होती ती काळजी घ्यायला. आजकाल आम्ही खूपच जास्त फ्री ओपन होतो आणि त्यांना लिबर्टी देतो. आम्ही आमचे एक्सपेरिमेंट माझ्या मुलीला नेहमी सांगते की तू तुझ्या गुगल करण्याऐवजी किंवा चॅट जीपीटी करण्याऐवजी, दो शी डझंट लाईक चॅट जीपीटी, किंवा फ्रेंड्सना विचारण्याऐवजी माझा अनुभव कामी येईल, तर सांग मला. कदाचित मी थोडंसं अगं नाही पण आय विल सपोर्ट यू. आणि मला वाटतं आभा आणि तिच्या आईचं पण तसंच आहे. म्हणजे तेच, आई ओरडेल पहिले, म्हणजे ओरडते पण ती, पण नंतर ती सांगते की का मी ओरडला. मग एका पॉईंट नंतर मला समजतं की हा सुरूच आहे. अगं ते कॅमेरावर चांगलं दिसलं पाहिजे, अननोइंगली होऊन जातं. मी लाईट साठी पण दिला ना असं, लाईट. मला खूप कौतुक वाटतं. सीन चालू सीन मध्ये ना मला डोक्यात नाही येत पटकन की लाईट आहे. माझ्या डोक्यात आता ते अजून मला जमत नसल्यामुळे की आता वाक्य घ्यायची आहे, इमोशन आहे, हे जास्त असतं. पण मग ताई पटकन तिचा लाईट सोडून ती पहिले मला लाईट देत आहे, आणि हे खूप रेअर आहे, पण ती ते माझ्यासाठी करते. आता हळूहळू मी शिकायला लागले लाईट कसं घ्यायचा, कॅमेराकडे बघायचं. शेवटी काय होतं, आता मी फक्त माझ्या लाईट असे आहेत ऍक्टर्स जे फक्त स्वतःचा, आय हॅव वर्कड विथ सच पीपल हु डिडंट बॉदर की ना काय लाईट येतोय नाही येतोय, आपण आमच्या आपले पाठ अशी कॅमेराला किंवा असं कॅमेरा इकडे पण असं राहायचंय, प्रोफाईल ठेवायचंय, ते शिकत गेलो. पण जर मी दिसते आणि ती दिसत नाही तर प्रेक्षकांपर्यंत इमोशन्स कसे पोहोचणार, आणि तो आपला स्वभाव नाही. तर मी तिला कधी कधी सांगते, ओरडते पण की अगं मी नसेन सीन मध्ये तर कोणी तुला असं असं करणार नाही, घे तू लाईट, दिस इज द टाइम वेन यू लर्न. आणि मे बी ती सुद्धा तिच्या लहान ज्यासोबत ती काम करेल त्यांनाही ती सेम त्यांना हे करेल, बिकॉज तिला ती हे मिळालं, टच मिळाला. राईट. सो आता आपण खाऊया आणि बाकीचे हे तर जे आमच्याकडे अजून पण बरंच काय काय येत आहे. येस लाव. त्या दोघींना इकडेच सरकवूया. आणि त्यांना पण सगळ्यांना. आबा तुझ्यापेक्षा मोठा तो भटुरा दिसतोय मला. आबापेक्षा मोठा भटुरा दिसतोय मला. बघूनच खरंच. सो येस, चला आम्ही आता ताव मारतो पटकन, आणि अजून एक काहीतरी तिने प्लॅन केलंय पुढे, सो तिथे पण आपल्याला जायचंय. बरोबर, सो पण खाऊया पटकन. एक्साइटिंग. काय हे उकडीचे मोदक जे मी एकटी खाणार आहे, हे आभाला खूप आवडतात, म्हणजे आमच्या पिहूला खूप आवडतात. एक नंबरची गोडी आहे आमची पिहू, पण हे मी खाणार आहे. का काटाछुरी हवी आहे का? चांगलं आहे, मस्त. खूप मस्त, खूप भारी, शांत वाटलं मला मदत. आतलं पण छान आहे, मस्त वाटलं. ते केसर जे काय दिसतंय त्याच्यावर. आता आपण गोडाने शेवट केलाय, आता आपण नेक्स्ट सरप्राईजला जाऊया. आई एक्साइटेड आहेस का तू? खूप जास्त एक्साइटेड आहे मी. लेट्स गो. काय असणार आहे बघ आता. बघूया.
चला आता कुठे सरप्राईज चल. पिहू कुठे घेऊन आलीस तू मला? द मेकओव्हर स्टुडिओमध्ये तुला रिलॅक्सेशन मिळालं म्हणून घेऊन आले मी. तू चल. काय केलं? अपॉइंटमेंट घेतलीस का तू? हो आई, तू माझं आई कण्यात चल. अगं पण पैसे आई तू तसं टेन्शन नको घेऊस, तू बस चिल. ते मी ठेवलेले पैसे तिकडून घेतले नाहीस ना त्या डब्यांमध्ये आई. ठेवलेलं ते? चल तू. बरं नक्की ना? हो ग. बरं लग्न आधी करायचे ग बाबांच्या घरी असताना, त्यानंतर खूप महाग असेल नाही ना? नाही. बरं ऐक ना, ऐक ऐक हं. तू पण कर मला असं वाटतं. नाही तू करास, आज तुझा डे. नाही नाही म्हणजे अनुप्रियाने केलं आणि पिहूने केलं नाही असं कसं होईल? असं नाही चालणार. नाही नाही तू पण बस. तू पण काय करणार आहेस? माझ्या केसांसाठी काही करणार आहेस का? हो आज तुझा हेअर स्पा डे. म्हणजे आधी सिद्धिविनायकला बाप्पाचं दर्शन आणि त्यानंतर हेअर स्पा. येस. ॲट कुठे आहोत आपण? मेकओव्हर. द मेकओव्हर स्टुडिओ. द मेकओव्हर स्टुडिओ. कुठे आहे हे? ठाण्याला? हो. ओ खूप छान. ठीक आहे. थोडी भीती वाटते पण ठीक आहे, खूप वर्षांनी करते. तर रिलॅक्स कर, एन्जॉय कर. तू पण रिलॅक्स कर. पा करू? येस. मेरे डॉटर को भी अटेंड कीजिए. माझ्या मुलीला पण. तिची छान सुंदर केस आहे. आज पिहू जे अनुप्रियासाठी करते त्यासाठी पिहू खूप खूप थँक्यू. म्हणजे मला हा दिवस म्हणजे एकदम असा अविस्मरणीय आहे माझ्यासाठी. आणि प्रत्येक मुलीने तिच्या आईला असा एक स्पा डे द्यावा किंवा असं कुठेतरी जिकडे तिला म्हणजे आज सकाळपासून पिहू जसं मला सिद्धिविनायक मंदिरात घेऊन गेली, त्यानंतर आम्ही समुद्राजवळ गेलो दादरला आणि खूपच छान वाटलं. आणि त्यानंतर मग तो पूर्ण ट्रॅव्हल करून आम्ही ठाण्याला आलो आणि इकडे द मेकओव्हर स्टुडिओमध्ये ती मला घेऊन आली. तसंच तुम्ही तुमच्या सलॉनमध्ये किंवा मेकओव्हर स्टुडिओमध्येही येऊ शकता आपल्या आईला घेऊन. तर थँक्यू सो मच पिहू. आणि खूप छान वाटतं तुला रिलॅक्स करताना बघून. खूपच मस्त वाटते. म्हणजे आमच्या मालिकेत जो काही बॉन्ड माझा आणि पिहूचा आहे तो प्रत्यक्षात दीप्ती आणि आभाचाही आहे. आणि तसाच अविनाश जो माझ्या नवऱ्याचा रोल करतो आणि खूप लोकांना राग येतोय त्याचा, पण लवकरच म्हणजे तोच बॉन्ड अविनाश माझा आणि पिहूचा सेटवर असतो रिअल लाईफमध्ये. आमची ही मालिका मी संसार माझा रेखिते जी सन मराठीवर येते दररोज रात्री 9:30 वाजता. बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया अशा येत आहेत की का असं दाखवताय तुम्ही, स्त्रियांवर असे अत्याचार का दाखवतायत, किंवा जो काही थोडाफार असं मी नाही म्हणणार पण तरी जो काही डोमेस्टिक व्हायलन्स होतो आहे तर तो का दाखवत आहेत. पण अनुप्रिया कुठेतरी पुढे जाऊन फिनिक्स कसं राईज होतं ना तशी ती उभरून येणार आहे. आणि त्याला तिच्या जर्नीला तिची मुलगी कशी तिची साथ देते आणि काही चेंजेस येतात अनुप्रियामध्ये. आणि ती तिच्या करिअर आणि तिचा संसार हा असा एकत्र घेऊन कशी पुढे चालते, जे आजकालच्या
आजकालची प्रत्येक बाई तिची इच्छा असते आणि ती जाते. म्हणजे मी पण दीप्ती म्हणून पण मी माझं करिअर आणि माझं लाईफ आणि माझं कुटुंब कसं बॅलन्स करते, तशीच अनुप्रिया करणार आहे. हाय गाईस, Hi. झालं का मेकओव्हर फायनली? Yes, माय झालं. गॉड, ही कोण आहे? पिहू तर म्हणजे पिहू पिहू वाटत नाहीये, है ना? एक्झॅक्टली. सो कसं वाटतंय? आणि मी बघत होते इथे, म्हणजे त्यांच्याकडे बघूनच मला असं रिलॅक्सिंग वाटत होतं की हा. हो है खरंच. ना? म्हणजे तो जो काही ताण हम्म. अनुप्रिया झेलते, तर त्याच्यामुळे थँक्स टू पिहू मला आणि थँक्स टू यू मला आज असं एकदम स्ट्रेस बस्टर होतं ते माझ्यासाठी. आणि Yes. खूप डन अ फॅब जॉब. खूप खूप मस्त केलंय. खूप छान वाटतंय. Yes. आणि आणि मला असं वाटतंय की घरी जाऊन मी आता असंच जावं, स्वयंपाकघरात असंच काम करावं, असेच feel करावं. वा, पण नाही, 2026 हे वर्ष येत आहे आणि ना इथे मला खूप भारी वाटतं की ना इकडे बॅक कॅमेरा पण सगळ्या मुली आहेत आणि विमेन सपोर्टिंग विमेन अशी एक डे आउट आपण केलं, Right, राईट? right, की right. तू छान दिसावी म्हणून आपण Right. सगळे ट्राय करतो की तू Right. फ्रेम मध्ये कशी छान दिसशील. Right. तो ही हो. एक महत्वाची गोष्ट मी आज हायलाइट केली, हो, राईट? अगदी अगदी. आणि ते छान वाटतं. म्हणजे पण आतिशा, तू किंवा आमची PR टीम जी माझ्यासोबत कायम असते, आज पिहू पण, आभा पण त्याचा एक भाग होती. आमची सन मराठीची जी टीम आहे ती फॅन्टॅस्टिक आहे आणि जास्त सगळ्या Yes. विमेन आहेत अँड दे आर विमेन काय म्हणतात ते कॉन्फिडन्स ड्रिव्हन आहेत. आणि ते नेहमी खूप छान सपोर्ट करत असतात. एक आर्टिस्ट म्हणून खूप छान काळजी घेतात. सो थँक्स टू यू, थँक्स टू युअर टीम अँड थँक्स टू अवर PR टीम. ऑलवेज. आणि अनघा सुद्धा आहे आपल्यासोबत. प्लीज अनघा, कम. प्लीज प्लीज, शी इज द Yes. ओनर ऑफ द द मेकओव्हर मेकओव्हर स्टुडिओची ओनर. इथे नेहा मिसिंग आहे, पण अनघानी जी इथे म्हणजे पूर्ण क्र्यू तुमचा जो आहे ना, इतकं सुंदर सर्व्हिस देतात हो. आणि ऑलवेज फॅमिली सारखी ट्रीटमेंट आहे, है ना? एक्झॅक्टली. हो, ते मला जाणवलं इकडे आल्यावर. अनघा, मला ते जाणवलं की खूप लक्ष होतं. म्हणजे तुमचं तर होतंच, पण तुमच्या स्टाफचं पण होतं. अँड आय वॉज वेल टेकन केअर ऑफ, मी आणि आभा पण. थँक्यू सो मच. सो 2026 साठी काय तुमचं रिझोल्युशन आहे का? मला माझी मालिका नंबर 1 वर हवी आहे. येस. अँड आय वॉन्ट, म्हणजे मला हवं आहे की माझी मालिका ग्रो व्हावी. त्याचबरोबर आमचं चॅनल सन मराठी, जे आता मला इतकं सपोर्ट करते, इतकं छान प्रमोट करते, तर ती पण ग्रो व्हावी आणि प्रेक्षकांना आमची मालिका आवडावी. पुन्हा एकदा मी त्याच्यावर येईन की आता तुम्हाला जे वाटतंय की हे का होतंय आणि अनुप्रिया इतकं सहन का करते. सो शी इज गोइंग टू शाईन लाईक अ फिनिक्स. शी इज गोइंग टू राईज लाईक अ फिनिक्स. तर 2026 स्पेशल असणार आहे नक्कीच. येस. आणि असा मेकओव्हर पण येऊ देत लवकर ओ, लवकर येणार आहे. आणि जे तिचं करिअर चेंज होणार आहे ना, ते फॅब असणार आहे. ते प्रेक्षकांना खूप आवडणार आहे. मी त्याच्यासाठी खास करून मालिका घेतली आहे. आणि आता सारखं तुला आभाचे केस असे नाही हे करावं लागणार. असं नाही अरे. करायला. किंवा आता ती स्वतःच स्वतःच करेल. बघत राहील. म्हणजे आज तिच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो तुझ्यामुळे आणि मेकओव्हर स्टुडिओमुळे आहे. थँक्यू. ऑलवेज अ प्लेजर. आणि ह्या म्हणजे इयर एंडला तुम्हाला एक असं गिफ्ट देता आलं, ह्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. खूप छान. आणि नवीन वर्ष तुमच्या दोघींना आणि सगळ्यांना खूप सुखाचं जावो आणि अशीच धमाल करत राहा सेटवर. आणि आपण भेटूच. आपण भेटूच. Yes. नक्कीच नक्कीच. Thank you Thank you so so much. much. Thank you. थँक्यू.